आपल्या इको फ्रेंडली नर्सरी यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत. पसंत पडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज काय घ्यायचं मग? आपण हे सिरियली सगळा विषय चाललाय शेती संदर्भातच. तर तो व्यवसाय म्हणून बघायचा, तर त्या दृष्टीनं काय सांगाल तुम्ही? शेतीला व्यावसायिक शेती जर कधी करायची म्हटली तर मग आपल्याला जे इंडस्ट्री, मग त्याला प्रोसेस इंडस्ट्री. सुदैवाने शेतीला जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण त्यावर व्यवस्थित काम होत नसल्यामुळे त्याच्याकडे ते दुर्लक्षित झालेलं आहे. पण व्यवसाय म्हटल्यावर त्याला भांडवल आलं, मग तर ते प्रत्येकाजवळ उपलब्ध असेलच असं थोडी आहे. नाही, मग हे पहा, आता सध्या फूड आणि फार्मा हे दोन विषय असे आहेत की ज्याला मरण नाही आहे. हां, पण आता जर कधी व्यावसायिक शेती करायची म्हटली आणि एकटा माणूस ते एवढं भांडवल किंवा एवढी रिस्क घेऊ शकत नाही. मग त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, ग्रुप फार्मिंग जर कधी असेल, त्यांनी जर कधी ग्रुप केला आणि ग्रुपमध्ये त्याचे जर कधी त्यांनी तसे ते नियम केले, तर मग मात्र व्यावसायिक शेती फार चांगली होऊ शकते. आपण पूर्वी जे केलेलं आहे इसेन्शियल ऑइल्स, ते इसेन्शियल ऑइलला आपल्याला अडचणी यामुळे आल्यात की आपल्याकडे क्षेत्र कमी, आपण त्यावेळेस आपल्याला म्हणजे लोकांचा विश्वास नाही किंवा अवेअरनेस नाही, त्यामुळे आपल्याला त्यावेळेस अडचणी येत होत्या. पण आता जर कधी तोच व्यवसाय समजा ग्रुप फार्मिंग मध्ये केला तर मी म्हणतो ह्या म्हणजे आपली जी पारंपरिक शेती आहे त्या शेतीबरोबर पार्ट अँड पार्सल थोडं थोडं जर कधी वाढवत गेलं तर हा व्यवसाय अतिशय उत्तमरित्या होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये पहा, हे गवतातले काही प्रकार आहे. सिट्रोनिला एकदा लागवड केली ना की ही 5 वर्ष, म्हणजे तुम्हाला 5 वर्ष दर म्हणजे रब्बी खरीप मध्ये शेती तयार करणे, बियाणं विकत आणणे, पेरणी करणे, ते पीक काढणे, त्यानंतर पुन्हा रब्बीमध्ये पुन्हा शेत तयार करणे, पुन्हा बी बियाणं आणणे, पुन्हा पेरणी करणे, पुन्हा शेत तयार करणे, हा जो खर्च आहे हा सिट्रोनिला जर कधी आपण आता एक विषय सांगा, एक्झाम्पल म्हणून पहिल्यांदा एक विषय घेतो. सिट्रोनिलाची जर कधी लागवड केली ती सलग 5 वर्ष चालते. ती 5 वर्षामध्ये सुरुवातीचं पहिलं वर्ष म्हणजे हा सिट्रोनिला हा गवतातला प्रकार आहे, गवती चहासारखा. पहिल्या वर्षी थोडं उत्पन्न कमी येतं, पहिल्या वर्षी म्हणजे थोडं कमीच येणार आहे, पण दुसऱ्या वर्षापासून ॲव्हरेज एकरी 1 टन मिळतं. मी याचं एक स्टॅटिस्टिक पहिल्यांदा एकाचं सांगतो, म्हणजे मग त्याच्यात मग आणखीन पर्याय काय ते आपल्याला हे करता येईल. एकरी 8 टन दर 3 महिन्याला मिळतं गवत हे. म्हणजे त्या ठिकाणी गारपीट झाली तरी गवताचं काय नुकसान होणार आहे? परिणाम नाही होत. गारपीट म्हण, वादळ म्हणा किंवा काही झालं अगदी काहीतरी, तरी त्याला त्याचं काही हे नाही. आणि दुसरी गोष्ट, याला एक थोडासा वेगळा सुगंध असल्यामुळे कुठली गुरं तोंड लावत नाही. त्यामुळे सिट्रोनिला जर कधी लागवड केली तर पहिल्या वर्षी थोडं उत्पन्न कमी येतं, कारण गवतापासून तेल काढलं जातं. पण ह्या सिट्रोनिलाची माहिती किती जणांपर्यंत आहे आजच्या काळात? आहे, बऱ्यापैकी माहिती आहे, पण कसं माहिती आहे का, त्याच्या ज्या नॉर्म्स आहेत तर त्या नॉर्म्सही पुढे सांगतो मी. हे झालं की नॉर्म्सही सांगणार आहे की हे जे ज्यांनी सिट्रोनिलाची लागवड केली आणि ते थांबले तर ते का थांबले, हा महत्वाचा जो विषय आहे तो. तर सिट्रोनिलाचं दर 3 महिन्याला तुम्हाला एकरी 8 टन उत्पन्न येतं आणि 8 टनामधनं साधारण त्याच्यापासून जे ऑइल निघतं तर 0.8 म्हणजे 1 टन गवतापासून 8 किलो ते 11-12 किलोपर्यंत 11 किलोपर्यंत ऑइल मिळतं. आपण 12-12.5 पर्यंत पोहोचलो होतो. तर हे म्हणजे 10 आपण 8 टन जरी धरलं गवत तर 8 चोक 32, म्हणजे तुम्हाला वर्षामध्ये 30 टन गवत मिळतं. 32-40-30 धरू, आणि आपण मिनिमम इल्ड धरलं तर 0.8% धरलं तरी 30 टनामध्ये म्हणजे एका टनाला 8 किलो, तरी 8 चोक 8 त्रिक 24, म्हणजे 240 किलो तेल निघल. तेवढं क्षेत्र पाहिजे मग करणाऱ्याजवळ त्याचं प्लांटेशन करायला. बरोबर आहे.
सिट्रोनिलाची नाही नाही, क्षेत्र नाही, क्षेत्र हे तर लागवड करायला. नाही नाही, याच्यामध्ये अजून वेगवेगळे पर्याय आहेत. तर क्षेत्र तेवढं हवंच आहे. कारण तुम्हाला रोज 3 टन 4 टन जर कधी सिट्रोनिला हवा असेल तर 1 एकर तुमचं 2 दिवसात संपल. म्हणून ग्रुप फार्मिंग हा जो विषय आपण घेतला, आपण फक्त एक स्टॅटिस्टिक सांगतोय मी की 24 आजचा सिट्रोनिलाचा रेट आहे साधारण, आपण धरून चाला तुम्ही 1000 रुपये किलो. आपण 1000 रुपये किलो प्रमाणे म्हटलं तर 2,40,000 होतात. से 2 लाख, 1 लाख रुपये. आता काय, एकदा गवत लावलेलं आहे, पहिल्या वर्षाचा थोडासा घसारा तो जर कधी काढला तर तुमची मजुरी किती जाणार आहे? त्याला पाणी द्यायचंय, खत, हा सिट्रोनिलाचं तेल काढल्यानंतर जो हे राहतो, गवत राहतं, त्याच्यावर थोडं रॉक फॉस्फेट टाकलं की तुमचं खत तयार होतं. त्यामुळे तुमची खताची गरज तिथं भागते. फक्त त्या ठिकाणी गवत काढणे, कापणे. हा, एक तुम्ही असं सांगा, एक्झाम्पल म्हणून 1-2 एकर किंवा 4 एकर त्याच्यात लागवड केली, त्याची मजुरी, त्याचा खर्च ह्या प्रमाणात सांगा. हो ना. मग आता पहिल्यांदा मी 1 एकर घेतो एक्झाम्पल म्हणून. 1 एकरामध्ये 8 टन जर कधी गवत म्हटलं तर 8 टन गवत कापायला, गवत आहे हे आणि सलग असं लावलेलं आहे, त्याला वजनही चांगलं आहे आणि वाढही चांगली आहे. तर साधारण मजुरी साधारण 300 रुपये टनापर्यंत जाते. आणि पाणी आपलं रेग्युलर घ्यायच्यासारखं. खत हे जे सांगितलं ना, त्याचं तेल काढल्यानंतर जो काही पुच्चा राहतो त्याच्यामध्ये थोडं रॉक फॉस्फेट टाकलं की त्याचं खत तयार होतं. म्हणजे खताचाही खर्च सांगतो. 300 रुपये तुम्हाला कापणीचा खर्च येतो टनाला. आपण 1000 रुपये धरू, 1000 रुपये टन समजा तुम्ही गवत कापणाऱ्याला दिले. टन जर कधी म्हटलं आपण कापायचा खर्च आणि वाहतूक जिथं आपण तेल काढतोय त्याचा, 1 एकराला 8 टन येतो, म्हणजे 8000 रुपये आला. आता 1 टनामधनं नेट खर्च 8000 रुपये 1 एकराचा. आता एका कापणीचा खर्च धरू आपण, 1 टन कापलं त्याला 1000 रुपये आपण मजुरी दिली, 800 रुपये मजुरी दिली आणि 200 रुपये आपल्याला वाहतुकीला लागले. 1 टन गवत तिथे पोहोचलं. त्या 1 टनामधनं आपलं 8 किलो तेल निघणार आहे, म्हणजे 8000चं तेल निघणार आहे, किंवा 8 64 6400चं तेल निघणार आहे. 400 रुपये तुमचे खतामध्ये गेलेत. नंतर तुमचा पाणी देणं वगैरे साधारण 1000 रुपये धरत चल, 3 महिन्याचा खर्च. हा, तुमचे 6400 झालेत. आपण मिनिमम धरतोय, 1000चा रेट धरला नाही, 800चाच रेट धरलाय आणि 0.8%च धरलेलं आहे. ऑइलही कमी धरलंय. 1 एकर 3 महिने. हा, 1 एकर 3 महिने म्हटलं तर तुम्हाला 1 एकरामध्ये तुम्हाला 3 महिन्याला 8000 रुपये गवत कापणी आणि वाहतुकीचा खर्च आला. पाण्याचा खर्च तुम्ही साधारण 3000 रुपये 3 महिन्याचा धरा, म्हणजे 8 आणि 3 11,000 झालेत. खताचा खर्च 2000 धरा, 13,000 खर्च झाले. 8 टनामध्ये 64, 88 64, आपण लोअर साईडला म्हणजे 60 किलो तेल निघालं तर ते होतं 48,000चं. बरं, पुन्हा लागवड करायची नाहीये, पुन्हा त्या ठिकाणी थोडस हे केलं की त्यानंतर पुन्हा फक्त पाणी द्यायचंय, ते वाढणार. हा, ते आपोआप वाढत राहील. गवतीच्या हातलाच प्रकार आहे. ह्या पद्धतीने गेलं आणि त्याला जर कधी तुम्ही प्रॉपर मेंटेन केलं तर तुमचं 8 टनापेक्षा जास्त गवत मिळू शकतं. किंवा सीझन नुसार, आता कसं उन्हाळ्यामध्ये मॉइश्चर कमी असतं, तर उन्हाळ्यामध्ये काय होतं माहितीये का, तेलाचं प्रमाण जास्त येतं. पावसाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण, त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं, वजन लवकर भरलं जातं. हा, तर त्याप्रमाणे तरी आपण जो मिनिमम 8 हा जो आहे हा मिनिमम क्रायटेरिया धरला. आपण त्याचं मार्केट पण सांगावं लागेल. मार्केट पहा, सिट्रोनिला हे ऑइल हे फार्मामध्ये वापरलं जातं, हे रिप्लंट म्हणूनही वापरलं जातं. याच्यामध्ये सिट्रॉल, याचं पुन्हा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतात. या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये मग ते फार्मामध्ये बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो. आणि याचा आंतरराष्ट्रीय, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं साधारण जागतिक रिक्वायरमेंट आणि भारतामध्ये काय साधारण किती होतं आणि आपण किती एक्सपोर्ट करतोय, काय इम्पोर्ट करतोय तेही. आता सिट्रोनिला एक सांगितलं. ग्रुप फार्मिंग मध्ये जर कधी असलं तर साधारण आपण एक व्यवस्थित शेड वगैरे केलं तर आपल्याकडे असलेल्या क्षेत्रावर ती लागवड करायची जर कधी म्हटली तर, आता तेल कशातून निघतात ते एक सांगतो. सिट्रोनिला पासून निघतं. गवती चहा दुसरा आहे, रोशा म्हणून तिसरा आहे, तो पण गवताचाच प्रकार आहे. सब्जा हा तुळशीतला एक प्रकार आहे.
त्याच्यानंतर कढीपत्त्याचंही तेल निघतं. बरं. तुळशी आली. दालचिनी, आता हे कोकणामध्ये जर कधी असेल तर दालचिनीच्या पानांचं तेल निघतं. दालचिनीचे आपण साल हे विकतो, बार्क विकतो, तर पानांपासून तेल निघतं. कृष्ण तुळस आहे त्याच्यापासून तेल निघतं. लवंग तुळस आहे, कापूर तुळस आहे, लेमन तुळस आहे, या सगळ्या तुळशींपासून तेल निघतं. तुळशीच्या किती प्रकार झालेत म्हणजे? ऑलमोस्ट सगळ्या तुळशींमधनं तेल निघतं. त्यानंतर सांगतो आधी तुळशीचे प्रकार आणि मग त्यांचे थोडे थोडे हे सांगाल. झालं, लेमन तुळस झाली. वेखंड, आपण वेखंडाचे खाली हे विकतो, मुळं विकतो आल्यासारखे. पानांपासून सुद्धा तेल निघतं वेखंडाचे. हा. त्याच्यानंतर वेलदोडा जो आता कोकणामध्ये ज्यावेळेस वेलदोड्याची शेती करतात आणि वेलदोडा लागला की वेलदोडा साफसफाई करतात, तर ते जे साफ करताना जी काही सुकलेली किंवा अशी जी झालेली पानं जी असतात त्यापासूनही तेल निघतं. पण मात्र ते फक्त कोकणातच. वाळा, वाळा हा सगळ्यात गहन विषय. वाळा हा सॉइल इरोजनसाठी वापरला जातो. वाळ्याची मुळं वापरतात. ते वाळ्याची मुळं जी आहेत ती एकदा का जर कधी जमिनीत लावली तर ते 1 मीटर 1.5 मीटर पर्यंत खोल जातात. त्यामुळे तो खोदाला त्रास होतो. तर वाळ्याला एक पर्याय आपण जो काढलेला आहे, जो मागे आपण एकदा केला होता, तो जो पर्याय आहे तो पर्याय आपण एका व्हिडिओमध्ये यांना दाखवणार आहोत की त्याच्यातनं मुळं कशी काढायची, की म्हणजे खोदकामाचा त्रास. ऑइल नाही निघत, मुळांपासून ऑइल निघतं. मुळांपासून नाही. हो, पण त्याचे दर प्रचंड आहे मात्र वाळ्याच्या ऑइलचे. हो हो हो. वाळा झालं. त्याच्यानंतर ही जंगली तुळस आपल्या रस्त्याच्या बाजूला जी उगवते त्यापासूनही तेल निघतं. निरगुडीचं तेल निघतं. प्रमाण कमी जास्त आहेत, पण मग जसं कमी निघालं तर मग नाही, कमी निघत असेल तर रेट चांगले. हो, ते चालूच. हा. त्याच्यानंतर बासमती म्हणून जे गवत आहे, आंबे ज्याला म्हटलं जातं की बासमती, याच्यासाठी म्हणतात की दिल्ली राईस आणल्यानंतर आपण जे त्याची पानं टाकतो भात अर्धा शिजल्यावर आणि भाताला तो बासमतीचा वास मिळतो, त्या पानांचं तेल निघतं. आणि ते सध्या बँगलोरमध्ये हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये दिल्ली राईस वापरतात आणि भातामध्ये ते 4 थेंब टाकले की त्याला बासमती. पण ते म्हणजे किडनी वगैरेसाठी त्याच्यावर आता पेटंटही घेते एक कंपनी याला बँगलोरमध्ये. ते किडनीसाठी चांगलं औषध आहे. नंतर मिंट, जगामधली मिंट, माउथ फ्रेशनर. हो, माउथ फ्रेशनर अस्मांतारा ज्याच्यापासून बनतो ते मिंट. तर जगामध्ये जेवढं ऑइलची गरज आहे त्याच्या 80% भारतात निघतं. मिंटचं तेल 80% भारतात निघतं आणि त्याच्या 80% युपीतल्या एका तहसील, एका जिल्ह्यात निघतं. नंतर जिरॅनियम, नाशिकला इथं याची शेती झाली होती, पण त्यांना त्याच्या टेक्निकल अडचणी ज्या आहेत त्यांना ते कंट्रोल करता आल्या नाहीत. हा कमी पावसातला आणि थोडा ह्याच्यातला हे कमी पावसाच्या प्रदेशातला आहे. त्याच्यानंतर रोजमेरी एक आहे. त्याच्यानंतर जी किचन मध्ये वापरली जाते. नंतर गलंगल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, कापूर. हा जो भीमसेनी कापूर जो आहे याच्या पानांपासून तेल कमी निघतं पण लाकडापासून जास्त निघतं. त्यामुळे एकदा झाड लावलं, खोडापासून थोडक्यात झाड लावलं ना की ते वाढू द्यायचं वर्षभर. त्याच्यानंतर जमिनीपासून 1-2 फुटावर त्याला कापायचं आणि मग ते जे लाकडाच्या चिप्स काढायच्या, त्याचे पानं, लाकूड, फांद्या जे काही असेल सगळं क्रश करायचं आणि त्यापासून जे तेल निघतं ते जर कधी आपण चिलरला ठेवलं आणि ते क्रिस्टलाइज होतं, क्रिस्टलाइज झालं म्हणजे तो भीमसेनी कापूर आहे. आणि एक निलगिरीमध्ये एक सिट्रेडोरा म्हणून एक प्रकार आहे, सुगंधी, अतिशय सुगंध असलेला आणि त्याला ऑइलचं प्रमाण साधारण 1 ते 2% पानांमधनं. बरं, निलगिरी तुला माहिती आहे की एकदा का लावली की ती फक्त काय माहिती आहे का छाटत जायची. तिची वाढ इतकी फास्ट आहे की त्याच्यामुळे त्याला एक हे आहे. आणि अजून काही पर्याय आहेत त्याच्या व्यतिरिक्त, पण अशा प्रकारचे बरेच आहेत ह्याच्यामध्ये. फक्त एवढंच आहे की ह्याला त्याचं एक क्लायमेट किती, म्हणजे क्लायमेटनुसार त्याची लागवड कशी करायची, त्याच्यानंतर त्याला जे काही डिस्टिलेशन युनिट घ्यायचं आहे. डिस्टिलेशन म्हणजे काय माहिती आहे का, तेल काढायसाठी लागणारं ते SS घ्यायचं. त्याच्यामध्ये युरोपच्या वेगळ्या नॉर्म्स आहेत, USA, जापान वगैरे याच्या वेगळ्या नॉर्म्स आहेत. आणि तिसरी गोष्ट, जर कधी ग्रुप फार्मिंगमध्ये काहींनी लेमन ग्रास केलं, काहींनी रोशा केलं, काहींनी वेगवेगळ्या तुळश्या केल्यात. तुळशीच्या तेलाला आयुर्वेदामध्ये आणि
ॲलोपॅथीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मागणी आहे. हम्म. आता यानंतर आणखी हळदीच्या पानांचं सुद्धा तेल निघतं. हा, हळदीचं ऑइल हा. आहे, प्रचलित हळदी आहे हळदीचं. हळदीच्या पानांचं तेल निघतं. हम्म. तसंच आणखीन पेरूच्या पानांचंही तेल निघतं. बरं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कढीपत्त्याचं तेल. आज बाया कढीपत्ता वापरतात, हा, ते तेल. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्याला हे आता वाळा आपणही विकतो, सिट्रोनेलाही विकतो, हो. गवती चहाही विकतो, पण हे ज्याला लागवड करायची आहे त्यांनी ऑथेंटिक एजन्सीज ज्या आहेत, जसं आता गवती चहा किंवा सिट्रोनिला, परमिशन घ्यावी लागते का नाही त्याला? परमिशन नाही घ्यावी लागत. हा. फक्त एवढंच आहे की हे घेताना हे तामिळनाडू अशा ह्या वेगवेगळ्या ठिकाण आहेत की त्या ठिकाणाहून प्रॉपर मिळेल. ते प्रॉपर. आणि घेताना समजा आपल्याला याची 10 एकर लागवड करायची आहे, तर 10 एकराचं घ्यायचंच नाही, 1 एकराच पुरतं घ्यायचं आणि त्याचं स्वतः मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करता वगैरे येतं. या हा, ठीक आहे, वाचेल. थोडा वेळ लागल पण खर्च वाचतो. त्यानंतर याला सबसिडी आहे, सरकारची सबसिडी आहे, याला हम्म. जीएसटी सुद्धा आहे. हम्म. त्यामुळे हा व्यवसाय इंडस्ट्री म्हणून आपण करू शकतो. हम्म. ह्याला मात्र सगळ्यात मोठी अडचण जी आहे, आपल्याला बॉयलर पेटवायला. म्हणजे कसं असतं, 1-2 सिलेंडर असतात, इथे बॉयलर असतो, त्या बॉयलरमधनं वाफ येते, ती एका सिलेंडरमध्ये सोडली जाते. तिकडचं तेल, त्याला एक कंडेन्सर लावलेला असतो, ते कंडेन्सरमधनं हे तेल आपण ऑइल कलेक्ट करत असतो. सायमल्टेनियसली दुसऱ्या याच्यामध्ये गवत भरून पहिला आधी तेल काढलेलं असतं ते काढून नवीन गवत भरलं जातं. ही सायकल जी आहे ही 24 तास चालते. आता बॉयलरसाठी जे लाकूड लागतं, लाकडावरचा खर्च एक जरा जास्त पैकी येतो, मेजर Major. पॉइंट येतो. तर त्यासाठी बांधावर जर कधी भीमा बांबूची लागवड केली, ब्रॉयलर पेटवायसाठी. कारण त्याला ती उष्णता लागत राहणार आहे, हा. कारण तुम्हाला कायम वाफ करायची आहे ना. हो. तर त्यासाठी जो हे लागतो, लाकूड लागल, त्यासाठी एक भीमा बांबू म्हणून आहे. हा, म्हणजे त्याची सोय तुम्ही अगोदर करून ठेवायची. हा साहेब, एकीकडे ती लावायची, ते त्याच्यामध्ये तो तोडत गेला की तो बाजूनी फुटत राहतो, तोडून वाळून ठेवायचा तो. हा, तर त्या ह्याच्याप्रमाणे फक्त एवढंच, ही लागवड करताना मात्र त्यांनी त्याच्या ज्या अभ्यास करून कुठली गोष्ट, म्हणजे वाळा कुठून घ्यायचा, गवती चहा कुठून घ्यायचा, रोशा कुठून घ्यायचा, ऑथेंटिक एजन्सीज ज्या आहेत ना, त्यांच्याच ऑथेंटिक एजन्सीज ज्या आहेत, ज्यांच्याकडे त्याचा अभ्यास आहे, ज्यांच्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे, अशाकडनं घ्यायची. आणि ह्याला सबसिडी मिळत असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, मला वाटत नाही की आता कापूर लावलेला आहे, निलगिरी लावलेली आहे, हे कापूर निलगिरी तर तुम्हाला 5 वर्ष नाही, हे 50 वर्ष हे देत राहणार आहे. म्हणजे त्याला परत शेती तयार करून परत प्लांटेशन करायची गरज नाही. आता जिरॅनियम झालं, जिरॅनियम कटिंगनी मल्टिप्लाय होतं, म्हणजे त्याची रोपं विकत घेण्यापेक्षा आपण तिथं मल्टिप्लाय करू शकतो. रोजमेरी, निरगुडी, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे बरेच याच्यातल्या प्रकार असे आहेत की त्याचं परत लावायला नको. परत नाही, त्याचं म्हणजे त्याला पूर्ण 10 एकर लावायची असली तर 10 एकराची रोपं घ्यायची गरज नाही ना, त्यांनी स्वतः रोपं तयार करायची. ती तो खर्च वाचतो, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचतो. त्या क्लायमेटला म्हणजे आता मी समजा जर कधी एक गोष्ट मी तामिळनाडूतनं आणली, सिट्रोनिलाचे सकर्स आणलेत, ट्रान्सपोर्टेशन, मला काही सकर्स आणायचे म्हटलं तर मी माझ्या गाडीच्या डिकीत आणू शकतो, किंवा मधल्या त्या 2 सीटमध्ये टाकून 2-1 हजार सकर्स आणून ठेवतो. ते लावले की त्याला फक्त मल्टिप्लाय, प्रॉपर खत आणि पाणी व्यवस्थित दिलं की त्याचे मल्टिप्लिकेशन चालू ठेवता येईल मला. नंतर हे जे आहेत याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी ज्या आता कापूर, आपलं हे कृष्ण तुळस, ही बियापासून तयार होते. त्यामुळे तुमचा प्लांटेशनचा खर्च वाचतो आणि तुम्हाला मग त्याच्या ह्याच्यामध्ये वेळही मिळतो. म्हणजे ज्यांना याचं व्यावसायिक म्हणून याचा विचार करायचा आहे, त्यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विदर्भापासून तर कोकणापर्यंत हे वेगवेगळे क्लायमेट आहेत, वेगवेगळ्या सॉइल्स आहेत.
त्यामुळे त्याची लागवड करताना आपल्या सॉइलला काय सुटेबल आहे, काय होऊ शकतं, काय होऊ शकतं, जे होत नाही ते आधीच अवॉइड लावण्याचा करा. अर्थ नाही. हा, म्हणजे समजा जर कधी दालचिनी कोकणातच होईल, मग तिकडे त्यांनी विचारच करायचा नाही. हा, म्हणजे बाकीच्या ठिकाणी त्याला दुसरा पर्याय शोधायचा. दुसरा पर्याय शोधायचा. रोजमेरी, साधारण लोणावळा वगैरे थोडासा थंड प्रभाग असेल तर त्या ठिकाणी रोजमेरीचं ऑइल प्रचंड महाग आहे. पण मग मग तिथं जर कधी त्या क्लायमेटला सेट होत नसेल तर त्या भानगडीत पडायचं नाही. तिसरी गोष्ट, हे सगळं जे आहे आपल्याला ऑर्गॅनिकली ग्रो करता येतं. ह्याला एक वेगळा केमिकल फ्लेवर अरोमा असल्यामुळे आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, ऑर्गॅनिक शेतीमध्ये कीड येऊ नये म्हणून इन्सेक्टला त्याच्यावर यांचेच काही हे करून कॉम्बिनेशन करून त्याचे स्प्रे घेतले जातात. त्यामुळे याच्यावर त्या मानाने कीड कमी आहे. आणि या व्यतिरिक्त जसं त्या याच्यामध्ये सुरुवात केल्यानंतर अशा अनेक गोष्टी त्याच्या याच्यामध्ये निघतील. तर हा आजचा असा विषय झाला आहे. ज्याला कोणाला लागवड करायची असेल त्यांनी याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. डिस्टिलेशन युनिट निवडताना चांगल्या एजन्सी ज्यांनी 2-4 देशांमध्ये कामं केलेली आहेत, ज्यांना वर्षानुवर्ष अनुभव आहे, अशाच ठिकाणाहून मशीन घ्यायचंय. त्याच्यामध्ये SSची मशीन्स येतात आणि प्रत्येक कंट्रीच्या नॉर्म्स वेगवेगळ्या आहेत. म्हणजे युरोपची वेगळी आहे, जपान वगैरेचे वेगळे, ऑस्ट्रेलियाचे, असे जे काही नॉर्म्स असतील त्याचा अभ्यास करून मग त्याच्यानंतर त्यांनी त्याचं युनिट निवडायचं. प्रॅक्टिकली ज्याला अनुभव आहे त्याच्याकडून म्हणजे ज्याला नॉर्म्स माहिती आहेत की याला SS कुठल्या ग्रेडचं हे लागतं, स्टील लागतं, त्यानुसार त्यांनी ते निवड करायची आहे. आणि जर कधी भविष्यात हे केलं तर याला मागणी चांगली आहे. आणि याचे बाय प्रॉडक्ट सुद्धा आहेत. त्या बाय प्रॉडक्ट तुम्ही कसे करता त्यावर सगळं तुमचा खेळ अवलंबून आहे. आणि याला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं तसं म्हटलं ना तर सिट्रोनिला म्हणा, लेमन ग्रास वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला आरामात लाखाच्या वर एकरी मिळू शकतं जर कधी व्यवस्थित केलं तर, प्लॅनिंग नुसार केलं तर. धन्यवाद.